नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव विशाल गाटे। स्क्रीनमध्ये तुम्ही जी गाडी पाहताय ती आहे किया कारेन्स क्लाविस। या गाडीचं मेजर जे अपडेट आहे ते आलेलं आहे आणि आज आपल्यासोबत जी गाडी आहे ना ती डिझेल मॅन्युअलमध्ये असणार आहे। तर आज आपण या गाडीचा मायलेज टेस्टचा व्हिडिओ करणार आहोत, कारण की डिझेल जे इंजिन आहे सर्वात ट्रेंडिंगमध्ये असणार आहे, त्यामुळे ह्या गाडीची मागणी देखील जास्त असणार आहे। सो ही गाडी जर पाहिली ना तर नवीन अपडेटमध्ये तुम्हाला असं काय एक प्रीमियम लेवलचं जे इंटेरियर आहे ते इथे ऑफर करते। आणि ही गाडी जर पाहिली तर 7 सीटरच्या जे ऑप्शनमध्ये असणार आहे। सो तुम्हाला इथे 3 व्यक्ती, पुढे 2 व्यक्ती आणि मागच्या साईडला 2 ज्या व्यक्ती आहेत त्या बसू शकतात। सो स्पेस वगैरे कसं आहे याच्याबद्दल देखील मी तुम्हाला जे आहे ते माहिती सांगणार आहे। थोडंसं आपण बोनट ओपन करूया। तर फ्लॅग ऑफ होणार आहे आणि आपली पहिलीच कार असणार आहे। सो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। डिझेल तर भरायचं होतं, बट या पंपावरती डिझेलच नाही, आता दुसरा पंप पाहावा लागेल आपल्याला। ओके, तर फायनली थोड्या जवळच एक पेट्रोल पंप आहे, डिझेल फुल। पूर्णपणे आपण डिझेल भरलेले आहे। 958 रुपयाचं जे डिझेल आहे गाडीमध्ये बसलेलं आहे। तर आता आपण काय करूया, ट्रिप रिसेट करूया आणि निघूया। ओके, तर डिझेल टँक आपण फुल केलेला आहे। आता आपण इथे ट्रिप जे आहे ते रिसेट करूया। तर टायर प्रेशर जर पाहिला तर तो देखील ओके आहे। देन ओके, अरे टायर प्रेशर तर जास्त आहे राव। ठीक आहे, लेट्स आपण चेक करून घेऊया की याला पण 0 करून टाकू। सिन्स लास्ट रिफिलिंग ओके, म्हणजे आता आपलं जे आहे सिन्स लास्ट रिसेट 0 देन सिन्स रिफिलिंग 0 आणि आपली जी रेंज आहे ती दाखवते 598 किलोमीटर, बट ऑडोमीटरवरती आहे 1167 किलोमीटर। माझं टार्गेट आहे की 100 ते 150 किलोमीटरच्या दरम्यान आपण गाडी चालू, कारण की टाईमचं खूप लिमिट आहे। मला पेट्रोल गाडीसुद्धा घ्यायची आहे, त्यामुळे परत आपण ह्याच पंपावर देऊया आणि मग पाहूया की मायलेज आपल्याला गाडी किती देते। ओके, तर जस्ट एक 4-5 किलोमीटर झालेले आहेत आता आहे ना। ॲक्च्युली विषय असा झाला होता की अर्ली मॉर्निंग आपली गाडी फर्स्टला होती, त्यामुळे मला कुठल्याही परत लवकर पुढे जायचं होतं, त्यामुळे पटकन आलो। आता नाश्ता वगैरे काय जास्त सकाळी केलेलं नाही आहे। सो आता इथे एक रेस्टॉरंट आहे, इथे साऊथ इंडियन काहीतरी असं ट्रेडिशनल खाऊ आणि परत मग आपल्या मायलेज टेस्टला सुरू करूया। जी, तर आपला नाश्ता आलेला आहे। तो बेसिकली मी आहे ना आपलं भरपूर मसाला डोसा खातो, सो म्हटलं बँगलोरच्या नांदी हिल्समध्ये रवा मसाला डोसा कसा आहे ट्राय करूया। मस्त, एक नंबर। ॲक्च्युली आमचं शेजारीच 5 स्टार हॉटेल बरं का, तिथे सुद्धा सगळ्या गोष्टी आहेत, बट हे जरा फेमस आहे रेस्टॉरंट, म्हटलं इथं ट्राय करूया। ओके, तर फायनली आता नाश्ता करून झालेला आहे। आता आपण मायलेज टेस्टला जे आहे ते सुरुवात केलेली आहे। गाडीचं इंजिन स्पेसिफिकेशन मी तुम्हाला सांगतो। आता डिझेल जे मॅन्युअल आहे ना त्याची जे पॉवर आहे, म्हणजे इंजिन जर पाहिलं 1.5 लिटरचं टर्बोचार्ज डिझेल इंजिन आहे। पॉवर फिगर 114 bhp आणि 250 न्यूटन जो टॉर्क ही गाडी जनरेट करते। आता पॉवर फिगर जर पाहिली तर तुम्हाला ओव्हरऑल पाहिल्यानंतर तुम्हाला वाटू शकतं की नाही ठीक आहे, बट काय होते एवढ्या मोठ्या गाडीला आहे ना जी पॉवर आहे ही म्हणजे लिनियर पॉवर आहे, असा क्विक तुम्हाला जो रिस्पॉन्स पाहिजे तसा नाही आहे। आणि तुम्ही जर 6 ते 7 लोक जर गाडीमध्ये बसले ना
तर मग थोडासा जो परफॉर्मन्स हा डाऊन होतो. बट परफॉर्मन्स मी तुम्हाला सांगतो म्हणजे असं नाही की खूप कमी आहे. जसं की आपण रेनॉल्ट ट्रायबरच्या पेट्रोल इंजिनमध्ये पाहतो. आता आपण डिझेल इंजिनबद्दल बोलतोय, बट यांच्या कॉम्पिटिशनमध्ये जर पाहिजे या गाडीची, आता आर्टिका देखील आहे, बट आर्टिकामध्ये ऑलरेडी पेट्रोल इंजिन आहे. बट इथे तो जो लिनियर परफॉर्मन्स आहे ना, हळूहळू अशी गाडी जी आहे ती पुढे जाते. बाकी इंजिन तर एनव्हीएस लेवल वगैरे चांगले आहेत. मायलेजचा विषय आला जे की कंपनीने क्लेम केलेलं आहे, तर मॅन्युअलमध्ये 19.50चं जे मायलेज आहे कंपनीने क्लेम केलेलं आहे. पण एक गोष्ट काय माहिती आहे का, आता आपण मायलेज टेस्ट करतोय, इंजिनबद्दल देखील मी तुम्हाला सांगितले. ब्रेकिंग परफॉर्मन्स चांगलं आहे. फ्रंट आणि रिअर साईडला तुम्हाला जे डिस्क ब्रेक आहेत ते मिळून जातात. बट मेजर डिझेल इंजिनचं काय माहिती आहे का, आता हे तर आमच्याकडे टॉप वेरियंट आहे, बट इथे भरपूर फीचर मिसिंग आहे. म्हणजे जे ॲडास लेवल 2 आहे, व्हेंटिलेटेड सीट्स आहेत, तर पॅनोरामिक सनरूफ आहे. जसं की जर पाहिलं ह्या गाडीमध्ये फक्त तुम्हाला नॉर्मल साईजचाच सनरूफ देण्यात आलेला आहे, पॅनोरामिक नाही आहे. त्यामुळे असे काही फीचर्स आहे ना, हे डिझेल इंजिन जे आहे ते मिस करतात. सो इनबिल्ट मॅप येतो याच्यामध्ये. आणि मग इथे ते शो करतं की पुढे आहे ना हे स्कूल आहे. सो हे चांगलं आहे, नोटिफिकेशन येत राहतं. बट आपली लोक ऐकतील का हे अशी नोटिफिकेशन ऐकल्यानंतर सुद्धा? असेच फास्ट गाड्या घेऊन जातील नाही का? ठीक आहे, हळूहळू बदलतोय आपला देश पण. आता जवळपास 20 ते 25 किलोमीटर. ओके, सो 20 ते 25 किलोमीटर गाडी चालवलेली आहे. आता मी डायरेक्ट हायवेवरती आलेलो आहे. आता इथे ना एक 70 किलोमीटर मी असा स्ट्रेट जाईल, 70 किलोमीटर रिटर्न येईल, आणि अगेन आपलं 20 किलोमीटर, एक अराउंड 150 ते 170 किलोमीटर दरम्यान आपलं रनिंग होईल. आता सध्या जर पाहिलं तर जे फ्यूल आहे ते आपल्याला इथे ऑडोमीटरवरती दाखवते 15.4चं. तर पाहूया आता एक्झॅक्ट आपण जसं सकाळी टँक फुल केला होता तसं टँक फुल करू, आणि मग मायलेज पाहूया गाडी आपल्याला किती देते. म्हणतो गरज आहे का, पण गरज आहे का उलट्या साईडने यायची? हे असे येडे भरलेले असतात ना, त्यांच्यामुळे सगळे ॲक्सिडेंट होतात. बरं, आता आपल्यालाही वाटतं बरं का की आपल्याकडेच असे नग भरलेले असतील, बट असं नाही. भारतातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, रॉंग साईडने तुम्हाला कोणी ना कोणी येताना नक्कीच दिसेल. आणि रॉंग साईडने एवढं रिस्की असतं ना अशा हायवेवरती की मेजरातला मेजर ॲक्सिडेंट होऊ शकतो. सो बी केअरफुल. पुढे भलेही तुम्हाला थोडंसं जास्त युटर्न जरी असेल तरी युटर्न घ्या, बट जीव धोक्यात नका घालू. बँगलोरच्या आसपासचे जे रोड आहेत ना, ते रोड नक्कीच चांगले बरं का. आता जवळपास 92 किलोमीटर आपण चालवलेली आहे गाडी, बट मायलेज आहे ना MID वरती इथे जर पाहिलं तर 19.5चं जे मायलेज आहे ते इथे दाखवते. आणि मोस्टली मी हायवेजवरतीच क्रूज करतोय बरं का. क्रूज कंट्रोल देखील जे आहे ते मी ऑन केलेले आहे. सो 80-90च्या दरम्यान आपलं स्पीड आहे. बेसिकली इथे 100ची स्पीड आहे, पण 90चं जे स्पीड आहे आपण ठेवलेलं आहे. लेट्स सी. कसला जबरदस्त व्ह्यू आहे मित्रांनो हायवेवरती. तिकडे कुठेतरी पाऊस पडतोय बरं का. जवळपास 125 किलोमीटर आपण गाडी चालवलेली आहे, पण फ्यूल स्टेशनवरती जिथनं भरलं होतं तिथेच जाणार आहोत. फ्यूल भरूया आणि मग पाहूया गाडीने आपल्याला किती मायलेज जे आहे ते दिलेलं आहे. ओके, तर मित्रांनो फायनली 145 किलोमीटर आता आपलं रनिंग झालेलं आहे. पेट्रोल पंपापर्यंत आय थिंक 150 किलोमीटर व्हावं आपण जोपर्यंत पोहोचू तोपर्यंत. सो ॲव्हरेज फ्यूल इकॉनॉमी जर पाहिली, ओके, सो 20चा आपल्याला मायलेज दाखवते इथे आता. कारण की मोस्टली हायवेजवरतीच आपण जवळपास 100 किलोमीटर हायवेवरती चालवली, आणि देन हे छोटे जे रोड आहेत त्याच्यावरती 50 किलोमीटर असं तुम्ही धरून चला. आता ॲव्हरेज आहे ना गाडी जर पाहिली तर आम्ही दोघंच गाडीमध्ये बसलेलो होतो, 7 जण व्यक्ती नव्हत्या. सो त्याचं देखील कॅल्क्युलेशन काय असतं ते देखील मी तुम्हाला थोडंसं पुढं जे फ्यूल स्टेशनवरती आहे तिथे गेल्यावर दाखवतो. तर आता फ्यूल भरायच्या आधी तुम्हाला काही गोष्टी दाखवून देतो मी. 1316 किलोमीटर आपलं टोटल रनिंग झालेलं आहे. 148.8 किलोमीटर आपली गाडी जी आहे ते चाललेली आहे.
काय झालं माहिती का, आम्ही सकाळी 5 वाजता उठलेलो आहे, दुपारचे 2 वाजलेत. सकाळी उठायचा एवढा कंटाळा येतो ना, तुम्ही भरपूर व्हिडिओमध्ये ऐकला असेल की कंटाळा येतो मला सकाळी उठायचा. ठीक आहे, आता ही गाडी द्यायची आहे मला आणि पेट्रोल गाडी घ्यायची, त्यातले काही फीचर देखील दाखवायचे आणि चालवायची देखील आहे. आणि प्लस संध्याकाळी 6:30 पावणे 7 वाजता माझी फ्लाईट पण आहे. आता 2 वाजलेत, त्यामुळे पुढच्या 1 तासामध्ये सर्व कंप्लीट करून पॅकअप करून एअरपोर्टसाठी निघावं लागेल मला. ओके, प्रॉपर भरलेलं आहे. आता जे डिझेल आहे ते किती बसलं हे देखील आपण पाहूया. सो डिझेल बसलेलं आपलं 7.77 आणि 707 रुपये द्यायचे इथे झालेले आहेत. ही घेतलेली आपण रिसीट भेटत. आधी बिल करून घेऊ. ओके, तर कॅल्क्युलेटर आपण करूया ओपन. 148.8 148.8 भागिले 7.77 19.15 म्हणजे चांगलं जे मायलेज आहे हे आपल्याला किया कारांसने मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये दिलेले बरं का. ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये आहे ना थोडंसं मायलेज जे आहे ते कमी होऊ शकतं. आता आम्ही 2च व्यक्ती गाडीमध्ये ट्रॅव्हल करणार होतो, त्यामुळे जर तुम्ही 7 व्यक्ती गाडीमध्ये ट्रॅव्हल करणार असेल किंवा 5 व्यक्ती ट्रॅव्हल करणार असेल तर मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये तुम्ही हायवेजवरती 18-19चं मायलेज घेऊ शकता. ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये किया कारेन्सच्या तुम्ही एक अराऊंड आहे ना 16 ते 18च्या दरम्यान मायलेज जे आहे ते घेऊ शकता. सो असं काही मायलेज टेस्ट होती किया कारेन्स क्लाविस, जे की नवीन मॉडेल आलेलं आहे. ओव्हरऑल चेंजेस भरपूर झालेले आहेत. फुल जो रिव्ह्यू हा तुम्हाला पाहायला भेटेल आपल्या यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूजवरती. भेटूया पुढच्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.